मराठी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय सुंदर, सुखी आणि मेड फॉर ईच अदर मानली जाणारी जोडी म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. पण तब्बल 15 वर्षांचा संसार अचानक एका क्षणात मोडीत निघाला. पडद्यावर कायम हसणारा आणि ऐशोरामात दिसणारा हा चेहरा पडद्यामागे नक्की काय दळवत होता? लग्नाच्या 15 वर्षांनंतर अचानक असा कोणता प्रसंग घडला ज्यामुळे या दोघांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला? जाणून घ्या आदिनाथ आणि उर्मिलाच्या नात्यातील या धक्कादायक वास्तवाची संपूर्ण कहाणी. शुभमंगल सावधान या चित्रपटाच्या सेटवर आदिनाथ आणि उर्मिलाची पहिली भेट झाली. भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात झाले. 2011 मध्ये दोघांनी अत्यंत थाटामाटात लग्नगाठ बांधली. महेश कोठारे यांच्या कुटुंबात उर्मिलाचे सून म्हणून जंगी स्वागत झाले. पुढे 2018 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी जिजा हिचे आगमन झाले. पुरस्कार सोहळे असोत वा सोशल मीडिया, हे कुटुंब कायम एकत्र आणि आनंदी दिसत असे. प्रेक्षकांसाठी ही जोडी एका आदर्श जोडप्याचे प्रतीक होती. पण 2021च्या सुमारास या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. दोघांचे एकत्र फोटो येणं बंद झाले. याच काळात आदिनाथच्या चंद्रमुखी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. याच दरम्यान असे काही घडले ज्यामुळे उर्मिला आपल्या चिमुकल्या लेकीला घेऊन दुसऱ्या घरात राहण्यासाठी निघून गेली. चित्रपटाच्या प्रीमियरपासून ते अनेक पुरस्कार सोहळ्यांपर्यंत आदिनाथ एकटाच दिसू लागला. इंडस्ट्रीमध्ये विविध अफवांना उधाण आले, मात्र दोघांनीही यावर मौन बाळगणेच पसंत केले. चाहत्यांना वाटत होते की हा वाद तात्पुरता असेल आणि महेश कोठारे यांच्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला उर्मिलाच्या उपस्थितीमुळे ही आशा आणखी वाढली होती. परंतु अखेर दोघांनीही परस्पर संमतीने एक अधिकृत निवेदन जारी करत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला. कोठारे कुटुंबासारख्या प्रतिष्ठित घराण्यात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी आणि चाहते हादरले आहेत. मराठी इंडस्ट्रीतील सर्वात आवडत्या या जोडीची कहाणी आता कायमची अपूर्ण राहिली आहे. तुम्हाला काय वाटते? या नात्यात नेमकी काय चूक घडली असावी? तुमची मते कमेंटमध्ये नक्की कळवा.